पहिल्यांदा screenshot पण आहे त्याचे. ऐका, पहिल्यांदा किती रुपये दिला होता त्यांना? नाही, फर्स्ट टाइमच मी डायरेक्ट 6,000 पे केलं. ते केल्याचे माझ्याकडे ते स्क्रीनशॉट आहे, सगळं आहे माझ्याकडे. आणि ते जेव्हा दिले ना तेव्हा ते तिच्या नावानं नाही दिले, ती वेगळ्याच नावानं दिले. बरोबर, हेच लोकांना मी सांगत असतो साहेब. कारण हे बघा, आम्ही पेमेंट जे घेतो ना, आमचा जो नंबर आहे तो बँकिंग नंबर आहे. आम्ही दुसऱ्या कुठल्याही याच्यावर घेत नाही. आमचा कॉलिंग नंबर एकच आहे. आणि हे जे लोक ना, हां, हे जे लोक फ्रॉड करतात ना, आता आता त्या मुलीने बघा 10 दिवसात तुम्हाला किती पैसे मागितले? मला 10,000 घेतले. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, सगळं आहे माझ्याकडे. हां, मी दवाखान्याचं काम आहे, ठीक आहे बाबा म्हणून मी दिलं. नाही पण कसं काय मागितले तुम्ही? आधी काय केलात? रजिस्ट्रेशन केलात? मी जोडी ॲपला रजिस्ट्रेशन केलं. नंतर मी त्यांना मेंबरशिप म्हणून ते पैसे भरायचे असतात ना, 1,000 रुपये वगैरे फी पेड केले की काही नंबर येतात आपल्याकडे, कॉन्टॅक्ट येतात. हां, पण जे पहिले 1,000 रुपये पे केलात? हा, ते जोडी ॲपला केलं मी. हां, आणि कंपनीला दिलं, कंपनीचा दोष नाही त्याच्यात. हो बरोबर. जेव्हा पण ते काय झालं, त्या कंपनीच्या याच्यावर जी फ्रॉडची माणसं येतात मध्ये. बरोबर. हा, हे कंपनी फ्रॉड नाही, माणसं फ्रॉड आहेत त्याच्यात. बरं. हा, आणि काही आहेत जेन्युइन, काही चांगले आहेत जे रिस्पॉन्स दिले मला, जे आहे ते सर्व सांगितले. कारण काही गोष्टी मला पटल्या नाही, काही मुलीचं वय वगैरे हे ते परत म्हणजे सगळ्या गोष्टी बघायला लागतं ना. बरोबर. मग त्यामुळे मी नकार दिला काही, आणि काही त्यांच्या कोणाला नकार. हां. बरं. मी आता हे मुलगीचं मी हे करत होतो. मला 5-6 दिवसामध्ये मला मागितली, चांगलं बोलत होती, 4-5 दिवस चांगले बोलले. 4-5 दिवसांनी? हां, 5 दिवसाच्या नंतर मग त्या डायरेक्ट त्या मुलीनं मला 10,000 मागितले. मी तिला सेंड केलं, सगळं झालं. अरे बापरे. नंतर बंदच म्हणजे बोलणं नाही, काही नाही. नंतर बोलणं नाही. मी पण ओळखलं बाबा, ठीक आहे, हे फ्रॉड होता. ऐका, मी सांगत असतो, माझे व्हिडिओ तुम्ही बघितला लक्षात येईल. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, मेसेज देतो, कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. पोरी रडून दाखवतील. ऐका, हां, पोरी रडवून दाखवतील, सोंग आणतील, असं होतं घरामध्ये, असं पोझिशन आहे, असं आहे, तसं आहे. काहीही विचार करायचा नाही त्यांचा. हे बघा, जगामध्ये दुःख भरपूर आहे, फक्त आपणच नाही आहे मदत करणारे, कळलं ना? त्यामुळे असं काही नाही करायचं, कोणाच्या बळी पडायचं नाही. तुम्हाला फक्त आता पहिल्यांदा माझ्यासोबत घडलं हे म्हणून मी विचार केला की बाबा नाही, आता असं नाही करायचं. जे आपल्याला वाटलं त्याच्याकडे करायचं काय. खरंय. बरोबर. म्हणून तुमचे व्हिडिओ बघितले भरपूर साहेब. आमच्याकडून हे बघा, ऐका सांगतो, भविष्यात केव्हाही आमच्याकडून जर फसवणूक झाली किंवा फ्रॉड झाला तर कमेंट टाकाच, व्हिडिओच्या खालती कमेंट टाकायचं, हा माणूस फसवतोय लोकांना किंवा फ्रॉड आहे. आणि दुसरी गोष्ट, डायरेक्ट कंप्लेंट करायची माझी. प्रामाणिक काम करणाऱ्याला आपण ती गोष्ट वेगळी. आता समजा, आता तुम्ही माझ्यासाठी 10 स्थळ बघितले, मला ना बरं, आणि समजा मला जमणार, तो माझा दोष आहे, तुमचा दोष नाही. बरोबर. पण जेव्हा त्या ऍप वरून आपण जेव्हा हे करतो ना, जे काही आता ऍप आहेत भरपूर, मॅट्रिमोनी ऍप आहेत, त्यावरून जेव्हा आपण हे करतो ना, हे स्टेट करतो, सगळं करतो, कंपनीला थोडं माहिती असते. त्यांनी फक्त काय ऑनलाईन सगळं हे असतं, आणि ते भरपूर मुली शो करतात, दाखवतात, तिथं प्रोफाईल दाखवतात. बरोबर. मुलगी कशी आहे काय हे नेमकं आपल्याला कसं कळणार आहे? मग तुम्हाला काही गोष्टी सांगतो साहेब. मी तसे पण व्हिडिओ बनवलेत. काही वेळेला काय होतं माहिती आहे, मॅट्रिमोनी कंपन्या असतात, त्याच फ्रॉड असतात. ते लोक खोटे बायोडा बनवतात, त्यांच्याकडे मुली कामाला असतात, त्यांचे फोन नंबर असतात ते, आणि ते लोक इकडे सगळीकडे हा धंदा चाललाय, आणि हे सगळं नामशेष करायचं आहे. त्याच्यामध्ये मला 32 प्रोफाईलची लिस्ट आली. 32 प्रोफाईलला तुम्ही म्हणजे कॉल करू शकता, बोलू शकता, असं मला दाखवण्यात आलं. जेव्हा मी बघितलं, त्याच्या 32 पैकी मला जास्त फक्त 4 ते 5 जेन्युइन होते. बरोबर. आणि बाकीचे सगळे फेक होते. सगळे कुणाचे मोबाईल लागत नव्हते, कुणाचं काही लागत नव्हतं, सगळं फ्रॉड होतं. बरोबर. मी आता कोणी आता नॉमिनल फीस पेड करतं, मॅट्रिमोनी आपला मॅरेज ब्युरोला वगैरे जातं, फीस पेड करतं, कशासाठी? म्हणजे आपलं लाईफ पार्टनर चांगलं मिळावं त्यासाठी. समजा ते जमलं तर नंतर काय आजच लागले तर 10-15 हजार रुपये काही नॉमिनल फीस आहे. हो, बरोबर. माणूस कसंही पेड करू शकतो, असं काही नाही एवढं. पण जेव्हा काहीच नाही ना, असं गोष्टी होतात ना, तेव्हा तू कुठेतरी हे होतं, विश्वास दमकतो. बरोबर. तुझे व्हिडिओ बघितलं, मला ते आवडले, त्यामुळे मी कॉल केला. सर, भविष्यात केव्हाही माझ्याकडून चुकीचं काम झालं तर खालती लिहायचं, कारण मी माणूस आहे, केव्हा तरी बाय चान्स एखादा शब्द चुकू शकतो कुठेतरी. एवढा मोबाईल नंबर वगैरे शो करता, सगळं महाराष्ट्र बघतोय. हो, एवढं असं कोणी हे करत नाही. हो, मी प्रत्येक जाहिरातदार आहे त्याचा नंबर प्रत्येक जाहिरातदाराचा नंबर आम्ही शो करतो. ते जाहिरात कोण देतं हे आम्हाला माहिती नसतं, पण विषय कसा आहे की जी व्यक्ती जाहिरात देते तिचं काम व्हायला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा नंबर शो करतो आणि त्यांचा आवाज आम्ही रेकॉर्डिंग करतो. म्हणजे जर कोणी कोणाला फसवलं तर त्याला दोष त्यांचाच असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय,
चौकशी केल्याशिवाय पुढे जायचंच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट हेही सांगतो मी लोकांना. माझ्याबद्दल थोडं माहिती सांगतो सर. हां नाही, ऐका तुमच्याबद्दल घेतोच मी, स्टेटमेंट नाही असं नाही, पण फक्त एवढंच की मी हेही सांगतो की चौकशी केल्यानंतर तुम्ही लग्न करायचं आहे. उगाच आणि कोणालाही 1 रुपया द्यायचा नाही आहे, कोणालाच, कोणीही सांगू देत. किती आता त्या दिवशी बघा एक व्हिडिओ टाकला आहे, कल्याणमधली मुलगी सांगते, रडून दाखवते की असं असं घरामध्ये छळलं आहे किंवा माझे 4 फ्लॅट आहेत, आई मदत करणारी आहे. आता एक विचार करा, बरेच लोक फसणार, म्हणा बरं आहे घबाड भेटणार, असं आहे तसं आहे, एकुलती एक मुलगी असं वाटणार लोकांना, रडून दाखवले तिने, बरोबर की नाही. पण मी कोणावर विश्वास ठेवत नाही. कितीही लोकांनी रडून दाखवलं तरी मी विश्वास ठेवणार नाही. लोक हां, त्यामुळे तुम्हीसुद्धा तसंच वागायचं आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या, किती जरी सांगितलं, अमोल गावडे जरी बोलला, मी स्वतः अमोल गावडे जरी बोलला की मी साधू आहे, संत आहे, तरीसुद्धा माझ्यावर पण विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा आणि शहानिशा केल्याशिवाय पुढे जाऊ नका, हे लक्षात ठेवा. कळलं ना. हां, आमचा जो चॅनल आहे, आमच्या चॅनलवरती सगळे खरे व्हिडिओ टाकले जातात. अमोल गावडे महत्त्वाचं नाही, चॅनल महत्त्वाचं आहे. अमोल गावडे भविष्यात समजा एक विचार करा, काहीतरी परिस्थिती आली आणि अमोल गावडेने फ्रॉड केला तर, पण चॅनल फ्रॉड करू शकत नाही. कारण काय, चॅनलवरती जे व्हिडिओ असतात ते ओरिजिनल आवाजात रेकॉर्डिंग केले जातात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं, चॅनलवर जर विश्वास असेल तर तुम्ही जाहिरात देऊ शकता. जाहिरात दिल्यानंतर तुम्हाला कॉल येतात, ते खरे खोटे तुम्हाला तपासायचे आहेत. त्यांच्याशी थोडे दिवस बोलायचं आहे, थोडे दिवस त्यांच्याशी गप्पा मारायचा, अंदाज घ्यायचा, खरं आहे की खोटं आहे अंदाज घ्यायचा. आणि अंदाज आपल्याला वाटतं की हे बाबा हे स्थळ योग्य आहे, त्यांचा पत्ता घ्यायचा, पत्त्यावरती भेटायला जायचं, खरोखर त्यांचा पत्ता आहे का बघायचं. पत्ता घ्यायलाच पाहिजे, हां, हे लक्षात ठेवा, विसरू नका. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला कॉल करतो ते हे करताना, रजिस्ट्रेशन करायचं असताना आपल्याकडे. हो. तर नाही, काही नाही, रेकॉर्डिंग फक्त असतं. ऐका, पत्त्यावरती जायचं आणि पत्त्यावरती ती व्यक्ती किती वर्ष राहते हे बघा, त्याचं कॅरेक्टर बघा, सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर नको त्या भानगडीत पडलात तर उद्या काय बरं वाईट झालं तर चॅनल जबाबदार नाही आहे याला. ठीक आहे मित्रांनो, परिस्थिती बघितलात, तुमच्या लक्षात आली. बऱ्यापैकी फसवणूक चालू आहे, उलटीसुलटी फसवणूक चालू आहे. आता या मॅट्रोमनीमध्ये या व्यक्तीने 1000 रुपये पेमेंट केलं. पेमेंट केल्यावरती त्यांना काही स्थळं मिळाली. एक विचार करा, स्थळं मिळाली, त्या स्थळांना या व्यक्तीने स्वतः फोन लावले. स्वतः समोरून रिझल्ट आला का नाही, समोरून कोण तयार होतं का नाही, या मुलाने पेमेंट करूनसुद्धा स्वतः कॉल लावले त्यांना. म्हणजे याचा अर्थ कळला का. म्हणजे फसवणुकीचे प्रकार कसे घडतात हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, आता समोरच्या मुलीने थोडे दिवस याचा अंदाज घेतला या मुलाचा आणि मग सांगितलं असं असं परिस्थिती माझी आहे, मला 10,000 पाठवा. या मुलाने 10,000 त्याला सेंड केलं त्या मुलीला. नंतर काय केलं, मुलीने फोन स्विच ऑफ करून टाकला, याला ब्लॉक केलं. कळलं ना. मग असे प्रकार घडत आहे, असे प्रकार घडू नयेत यासाठी सामाजिक संघर्ष चॅनल काम करतो आहे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, मी जर कुठे फसवत असेल तर खाली कमेंट्समध्ये सांगा की अमोल गावडे फेक आहे, चांगला माणूस नाही आहे, असं कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक व्हिडिओच्या खालती कमेंट्स बॉक्स ओपन ठेवला आहे मी. प्रत्येक व्हिडिओ बघा, सगळीकडे कमेंट्स बॉक्स ओपन आहे. कुठेही 2 नंबरचे प्रकार चालत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही माझी लिगली तक्रार करू शकता. मित्रांनो, कुठे फसू नका, शहानिशा करा आणि मग लग्न करा. शहानिशा केल्याशिवाय लग्न करू नका. आणि समोरच्या व्यक्तीने किती रडून दाखवलं, किती सांगितलं मी संकटात आहे, तरीसुद्धा त्यांना मदत करू नका, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या भावनांशी खेळ चालला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा, एवढंच सांगतो आहे, बाकी काही नाही. आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर लोकांना कळवा, जे लोक फसले आहेत, कुठे गरजू लोक आहेत आणि ते चुकीच्या ठिकाणी गेलेत, फसलेत, त्यांना शेअर करा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.